अहो लय भारी आहेत ना. कितीला आहे? दोन्ही मिळून 76,000 रुपये. एवढे? काही कमी नाही का होणार काही? अहो कमीच आहे की. अहो तोळा सोना 52,000 रुपये झालाय. एक बांगडी घेऊन चालणार नाही. कमीत कमी 2 तर घ्यावं लागणार. अहो नका एवढा विचार करू. पोरीच्या सुखापुढे काहीच नाही हो. हो अहो तुम्हाला कुठे रोख द्यायचा आहे? महिन्यामध्ये द्या की. पण तो हप्ता द्यायला पण जमलं पाहिजे ना. जमन ना. जीव तोडून राबू आपण. माझ्यावर विश्वास ठेवा. बरं द्या मग. नरूबाई जरा स्टॅम्प कडे कागद लाव. या कागदावर अंगठा द्या. अंगठा? तो आणि कशाला? हे बघा हे आपले 76,000 रुपये झाले. आता हे दर महिन्याला तुम्ही 6,300 प्रमाणे परतफेड करणार. ते फक्त मी ह्याच्यात लिहून घेणार. द्या तुम्ही अंगठा द्या. अहो पण आम्ही खरंच इमानदारीत पैसे देऊ. हे लिकापडी नसती केली तर? अहो तुम्हाला कोणत्या भरोश्यावर देणार? तुम्हाला त्या बदल्यात काय ठेवायला सांगितलं का मी? पण तुमच्याकडे 1 रुपया पण नाही द्यायला. त्यात तुम्हाला लिकापडी पण नको. हा असं नाही जमणार. वाटेल तर घेऊ नका. हा जेवा जेवा. नाही नाही. हा बरोबर आहे त्यांचं. कोण करीत कुणासाठी एवढं. पण तुम्ही द्या बरं अंगठा. हा द्या. सरप्राईज? हा म्हणजे नक्की काय करू? आता सरप्राईज म्हणजे अरे म्हणजे ती तुझ्या घरामध्ये पहिल्यांदा येते. म्हणजे जिच्या करता तू जीवाचा एवढा आटापिटा केला ती फायनली तुझ्या आयुष्यामध्ये येते भावा. म्हणजे म्हणजे ती अशी आत आली ना का त्यो क्षण ती ती जाणीव तिच्या अशी आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे म्हणजे असं असं सुगंधी असं मोहक मोहक वाटायला पाहिजे तिला. म्हणजे म्हणजे असं लई बेकार. म्हणजे आता कसं सांगू मी तुला. रिलॅक्स. रिलॅक्स पप्या. मला कळलंय. कळलंय? येस मला कळलंय. हा आयडिया. काय म्हणजे आधी मी मुक्ताला फोन करून सांगतो आणि मग तुला सांगतो. ठीक आहे. हे पप्या. अरे थँक्यू पप्या. हा बस का भावा. हे घ्या तुमचे दागिने. हा आणि मुलीच्या सासरी जा आणि हे दागिने द्या. तुमचाही मान राहील आणि मुलीलाही अभिमानाने जगता येईल. तुमचे आभार कसे मानायचे काय कळत नाही. आत्माराम मी या सगळ्यातून गेलोय. आपल्यामुळे कुणाचा त्रास कमी होत असेल यासारखा आनंद नाही. येतो मी. या देत. सांभाळ. चल चल रे. चल रे. झुला झुला झुल झाला डोका डोका तो मिळाला. आला आला कागद आला. पैसे द्या. किती झाले? 76,000 रुपये. पैसे द्यावेच लागतील काय? द्यावं लागेल ना. ₹1,00,000 कागद द्या. देतो देतो. आत्माराम तू घरादाराचं उघड्यावर पडलेला दिसतोय मा. तुला माहित नाही आत्मारामने कशावर अंगठा दिलाय. आता आत्मारामचं घर कांता शेठच्या नावावर झालंय आणि नंतर रावसाहेबांच्या नावावर होणार आहे. आत्मारामची शक्ती जाणार आणि भक्ती माई होणार. माव बोलणं मोठं
हो द्या साठ लोट. धन्यवाद. अरे अरे भाऊ. तुम्हाला पटो वा ना पटो, आतापासून मुक्ता माझ्या सोबत राहणार आहे. ती या आउट हाऊस मध्ये सुरक्षित नसताना तिथे ठेवण्याची फार मोठी चूक केली आहे मी. हॅलो वय बॅगच भरीत होते, निघतेच आहे. मुक्ता, निघू नकोस. काय झालं? मी तोच विचार करत होते. असं लगेच तिकडे राहायला यायचं. आपण एकदा बोलायला पाहिजे, म्हणजे एकदा फक्त. अगं थांब थांब मुक्ता. हे बघ, आता काहीच विचार करायचा नाही, सगळं ठीक आहे. पप्पाच्या भाषेत सांगायचं तर ओके मे थँक्यू आहे सगळं. असं काय आहे ना, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करतोय आणि म्हणून मला थोडा वेळ हवाय. आणि तुझं हे वाट बघणं अजिबात वाया जाणार नाहीये. हा पण प्लीज जेव्हा मी सांगेन तेव्हाच निघ. वय ठीक आहे. चल बाय. तुमच्या आनंदावर सुखारीर्जन ना पडो. हा त्या घरात येणं अजिबात सोपं नाही. रावसाहेब हे सहनच नाही करू शकणार. हे कधीच मान्य करणार नाही. जिंकण्यासाठी काही म्हणजे काही पण करू शकते. हाव, काय झालं? तुझा चेहरा असा घाबरल्यासारखा का दिसतोय? अगं या दागिन्यांच्या वाजाने, एवढ्या मोला महागाचे दागिने कधी आपण घेऊन फिरलोय का सोबत? याची सारखी कोणतरी लक्ष ठेवून मागून मागून आपले येते अशी भीती वाटते मला. आणि माझ्याकडे द्या ठेवायला. माझ्याकडे कोणी घ्यायला आलं ना की लांब पळून जाईल. आणि मग आम्हाला तुला आणि दागिन्यांना दोघांना सापडत बसावं लागल. मी काय म्हणतो कुसुम, आपण हे दागिने तिकडं मुक्ताला देऊन आलो तर? अहो पण गजान भक्ती त्यांना काय सोबत घेऊन चल ना त्यांना. आपल्याला काय तिकडे थांबायचं थोडीच आहे. दागिने दिले की लगेच माघारी परतायचं. आणि यांना बघून मुक्ताला पण बरं वाटेल ना. हा, मला बघून रावसाहेबांना पण बरं वाटेल. चला